वळूयात पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। आमदार सुनील प्रभू यांनी यंदाच्या अधिवेशनावर नाराजी व्यक्त केली आहे। या अधिवेशनात सर्वसामान्य जनतेला, लाडक्या बहिणींना, शेतकऱ्यांना तसेच शिक्षकांना, सर्व विभागातील नोकरदार वर्गाला भोपळा मिळाल्याचं प्रभू म्हणाले। त्यामुळे आज विरोधकांकडून पायरीवर भोपळा दाखवण्यात आला, तर जनसुरक्षा विधेयकावरही त्यांनी भाष्य केलंय। त्यांच्याशीच बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। आपल्यासोबत शिवसेना आमदार सुनील प्रभू आहेत। खरं तर आज विरोधकांकडून आंदोलन करण्यात आलं। या संपूर्ण अधिवेशनामध्ये शेतकरी, लाडकी बहीण असेल, राज्यातील जनतेला भोपळा मिळालेला आहे। एक भोपळा दाखवण्यात आला आंदोलनामध्ये। 3 आठवड्याचं आंदोलन। 3 आठवड्यामध्ये आंदोलन जे काय झालं विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले गेले। लाडक्या बहिणींचा बोजवारा उडालेला आहे। जे काही नोंदणी झाली त्याच्यामध्ये बहुतांशी लोकांना त्या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे। शेतकऱ्याचं कर्जमाफ झालेलं नाही आहे। अवकाळी पावसामध्ये शेतकऱ्याचे पंचनामे झाले नाहीत आणि त्यांना पैसा मिळालेला नाही आहे। पीक विमा वाटण्याचे अक्षर लावलेले आहेत। कामगार, कष्टकरी जे आहेत त्यांना देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलन करून देखील त्या ठिकाणी कोणत्याच गोष्टी साध्य झालेल्या नाही आहेत। गिरणी कामगारांना घराबाबत केवळ आश्वासन दिलं गेलं आहे, निश्चित स्वरूपात कोणत्याही गोष्टी झालेल्या नाहीत। त्यामुळे या राज्यामध्ये शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य माणूस हा इतका पिसलेला आहे की या सरकारने त्याचं कंबरडं मोडलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीची मागणी केली त्याला भोपळा दिलेला आहे। आणि म्हणून आज सरकारला भोपळा द्या, ह्या गोष्टीसाठी भोपळा, त्या गोष्टीसाठी भोपळा, हे सरकार भोपळा देणार आहे असा आजच्या या आंदोलनाचा आशय होता। अंतिम आठवडा प्रस्ताव आहे खरं सर। उद्यापासून सभागृह बंद नसणार आहे, मात्र विरोधी पक्षनेता पण दोन्ही सभागृहात नसणार आहे। आज काही पक्ष नेता दिला पाहिजे आणि दानवे साहेब आहेत, त्यांचं ऑगस्टपर्यंत आहे। त्यामुळे खालच्या सभागृहामध्ये लोकशाहीचा आवाज दाबण्याचं काम जे होतंय ते चुकीचं आहे आणि माननीय अध्यक्ष विधिमंडळाचे जे आहेत विधानसभेचे, त्यांनी लवकरात लवकर विरोधी पक्ष नेतेपद दिलं पाहिजे। काँग्रेसकडे जाईल विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेते की तुमच्याकडे राहील? आता हे पॉलिसीचं मॅटर आहे, वरिष्ठ बसून ठरवतील। सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर विरोधी पक्षनेता संदर्भात वरिष्ठ बसून ठरवतील असं सुनील प्रभू यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरा पर्सन रोहित कांबळेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।